नमस्कार मित्रो, बँकिंग लेक्चर सीरीजमध्ये आज आपण बँकिंग, इन्शुरन्स व फायनान्शियल सेक्टरमधील विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांमधील नाणे बाजारातील एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, एक सिक्युरिटीचा महत्त्वाचा प्रकार म्हणजेच सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट किंवा ज्याला आपण ठेव प्रमाणपत्र असे आपण म्हणतो, या सिक्युरिटीबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. वित्तीय बाजारपेठेतील भांडवल बाजार व नाणे बाजारामध्ये म्हणजेच कॅपिटल मार्केट व मनी मार्केटमध्ये अनेक विविध प्रकारच्या सिक्युरिटीज, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटची देवाणघेवाण होत असते. यामधील नाणे बाजार म्हणजेच मनी मार्केटमध्ये ज्या विविध प्रकारच्या सिक्युरिटींची देवाणघेवाण केली जात असते त्यामधील एक महत्त्वाची सिक्युरिटी म्हणजे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स. तर या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटचे स्वरूप, त्याची देवाणघेवाण व त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट म्हणजे सीडी हे एक निगोशिएबल मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट असून ज्याची देवाणघेवाण अल्पमुदती निधीच्या देवाणघेवाणीचा बाजार म्हणजेच मनी मार्केट, नाणे बाजारात होत असते. इट इज एन negotiable instrument which can be sold and purchased at money market. It is issued in a dematerialized form. याची देवाणघेवाण खरेदी विक्री करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा निर्माण करण्यात आलेली असून या यंत्रणेमध्ये डिमटेरियलाइज्ड फॉर्म्समध्ये म्हणजेच डिजिटल फॉर्ममध्ये सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची खरेदी विक्री व रिडम्पशनची प्रक्रिया ही राबवली जात असते. इट इज अ प्रॉमिसरी नोट अगेन्स्ट फंड्स डिपॉझिटेड ॲट बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ही एक प्रकारची वचन चिठ्ठी म्हणजेच प्रॉमिसरी नोट असून बँकिंग संस्थांच्याकडे संकलित केलेल्या ठेवीच्या अगेन्स्ट ही इश्यू केली जात असते आणि म्हणून सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट हे एक प्रॉमिसरी नोट आहे असे मानले जाते. अर्थात भारतात विविध प्रकारच्या शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स व विविध प्रकारच्या ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स की ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विशिष्ट कालावधीसाठी अल्पमुदती निधी संकलित करण्यासाठी परवानगी दिलेली आहे, अशाच बँका व वित्तीय संस्था सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करून निधी उभा करू शकतात. यामध्ये प्रामुख्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या तरतुदींचा आपण जर अभ्यास केला तर आपणास असे दिसून येईल की भारतात शेड्यूल्ड कमर्शियल बँकांना अल्पमुदती निधीची जमवाजमव करण्याकरिता सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करता येते व जनतेकडून अल्पमुदती निधी संकलित करता येतो. तथापि या बँकांनी विक्री केलेल्या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटच्या अगेन्स्ट बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील तरतुदीनुसार, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेल्या RBI ॲक्ट 1934 मधील अधिकारानुसार RBIने निर्धारित केलेला कॅश रिझर्व्ह रेशो व स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो यामधील निधी मेंटेन करणे आवश्यक असते. म्हणजेच RBI वेळोवेळी CRR व SLRचे जे रूल्स ठरवून देईल त्या पद्धतीने सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटच्या अगेन्स्ट संकलित केलेल्या रकमेवरती CRR व SLR मेंटेन करण्याची आवश्यकता असते. याबरोबरच भारतातील विविध वित्तीय संस्थांना देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स इश्यू करण्याची
व त्यांच्या विक्रीच्या माध्यमातून अल्पमुदती निधी संकलित करण्याची परवानगी देत असते, ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या वित्तीय संस्थांचा समावेश होतो, जसे की नाबार्ड, नॅशनल हाऊसिंग बँक, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, सिडबी इत्यादी ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा यामध्ये समावेश होतो. याही संस्था निधी संकलनाकरिता सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करू शकतात. तथापि बँकिंग कॅटेगरीमधील रिजनल रूरल बँक व लोकल एरिया बँकांना सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटच्या माध्यमातून निधी संकलित करण्याची परवानगी दिली जात नाही. म्हणजेच बँकिंग कॅटेगरीमध्ये शेड्युल्ड कमर्शियल बँक्स व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये RBIने निर्देशित केलेल्या मान्यता दिलेल्या विशिष्ट ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या भारतामध्ये सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करू शकतात. या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटच्या मुदतीबाबत किंवा मॅच्युरिटीबाबत जर आपण पाहिलं तर त्याबाबत दोन वेगवेगळे नियम असल्याचे आपणास दिसून येईल. In case of scheduled banks, the maturity period for the certificates of deposit is minimum it is a 7 days and maximum up to 1 year from the date of issue of the certificates of deposits. It means the maturity period of the certificates of deposits issued by the scheduled commercial bank is 7 days to 1 year. Not below than the 7 days and not higher than the 1 year. But in case of financial institutes or all India financial institutes, the maturity period of the certificates of deposit is, it is a minimum is 1 year and maximum it should not be more than 3 years. It means in case of CDs issued by the financial institutions, the maturity period is 1 year to 3 years from the date of issue of the certificates of deposits. भारतात सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट इश्यू करण्यासाठीचा मुदत कालावधी हा देशातील बँका व वित्तीय संस्थांच्यासाठी वेगवेगळा निर्धारित करण्यात आलेला आहे. भारतातील बँकिंग संस्थांना निधी संकलित करण्यासाठी कमीत कमी 7 दिवस मुदतीच्या व जास्तीत जास्त 1 वर्ष मुदतीच्या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करता येते. मात्र अखिल भारतीय वित्तीय संस्थांच्या बाबतीमध्ये हा मुदत कालावधी किमान 1 वर्ष व कमाल 3 वर्षे इतका निर्धारित करण्यात आलेला आहे. या पद्धतीने CD इश्यू करण्याच्या या दोन वेगवेगळ्या मुदत पद्धती यामध्ये आपणास पाहाव्यास मिळतात. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स इश्यू करत असताना त्यासाठी एक किमान रकमेची मर्यादा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेली आहे. बँका व वित्तीय संस्थांच्याकडून सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट इश्यू करण्यासाठी मिनिमम डेनॉमिनेशन म्हणजेच CDचे किमान दर्शनी मूल्य हे 1 लाख रुपये निर्धारित करण्यात आलेले आहे. तथापि कमाल रक्कम निर्धारित करण्यात आलेली नसली तरी ही रक्कम 1 लाख रुपयाच्या पटीमध्ये असणे आवश्यक असते. म्हणजेच एखाद्या बँकेस किंवा वित्तीय संस्थेस अधिक रक्कम उभी करावयाची असल्यास या बँका व वित्तीय संस्था 1 लाख रुपये, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख म्हणजे 1 लाखाच्या पटीमध्ये सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करू शकतात. तर अशा प्रकारच्या या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स या वैशिष्ट्यपूर्ण एक वेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी असल्याचे आपणास दिसून येईल. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करण्याची व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केलेली असली तर याची खरेदी करणारे ग्राहक किंवा गुंतवणूकदार नेमके कोण असतात हा एक आपल्या औत्सुक्याचा विषय असतो. सध्या वित्तीय बाजारपेठेतील तरतुदीनुसार भारतात इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स, कॉर्पोरेशन्स अँड कंपनीज, अदर बँक्स अँड प्रायमरी डीलर्स, ट्रस्ट, फंड्स
associations can purchase certificates of deposits issued by the banks and financial institutions along with the non-residential Indians. सध्या भारतात बँकांनी व वित्तीय संस्थांनी विक्रीस काढलेल्या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची खरेदी वैयक्तिक गुंतवणूकदार, वेगवेगळ्या प्रकारची महामंडळे, वेगवेगळ्या प्रकारच्या खाजगी कंपन्या, इतर वेगवेगळ्या बँकिंग संस्था, त्याचबरोबर सरकारी कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणारे प्रायमरी डीलर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रस्ट ऑर्गनायझेशन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या फंड किंवा निधीक संस्था, विविध असोसिएशन्स हे याची खरेदी करू शकतात. त्याचबरोबर जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स म्हणजेच NRI या व्यक्ती देखील सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची खरेदी करू शकतात. याची खरेदी विक्री करण्यासाठी म्हणजेच बाईंग अँड सेलिंगसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था ही निर्माण करण्यात आलेली असून ज्यामध्ये सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री ही दोन वेगवेगळ्या पद्धतीने केली जात असते. ज्यामध्ये सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स विक्री करण्याचा पहिला प्रकार म्हणजे सेल ॲट डिस्काउंट ऑन फेस व्हॅल्यू, म्हणजेच विशिष्ट मुदतीच्या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करण्यासाठी त्याच्या छापील किमतीपेक्षा कमी किमतीला विक्री करणे व मुदतपूर्तीनंतर छापील किंमत पूर्णपणे गुंतवणूकदारांना देणे, यालाच आपण सेल ॲट डिस्काउंट प्राइस असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ 1 लाख रुपये किमतीचे दर्शनी मूल्याचे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट 90,000, 95,000, 92,000 किंबहुना 98,000 अशा कमी किमतीला करणे म्हणजेच सेल ॲट डिस्काउंट रेट व मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदारास 1 लाख रुपये ही पूर्ण रक्कम देणे, अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये असते. तथापि ज्या ठिकाणी डिस्काउंटवरती फेस व्हॅल्यूच्या डिस्काउंटवरती खरेदी विक्री होते त्या ठिकाणी सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटवरती इतर कोणत्याही प्रकारचे व्याज उत्पन्न दिले जात नाही. त्याचबरोबर देशातील बँका व वित्तीय संस्थांना विशिष्ट फ्लोटिंग रेटनी, विशिष्ट व्याजदराने सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट विक्री करण्याची परवानगी दिली जाते. ज्यामध्ये बँकिंग संस्था फेस व्हॅल्यूला सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करतात व त्यावरती जाहीर करण्यात आलेला फ्लोटिंग रेट हा त्या ठिकाणी दिला जात असतो. फ्लोटिंग रेट म्हणजेच विशिष्ट मुदतीच्या कालावधीमध्ये मार्केटमध्ये बदलणाऱ्या व्याजदराप्रमाणे व्याज उत्पन्न हे दिले जात असते. तर या पद्धतीने सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची खरेदी आणि विक्री ही केली जात असते. या प्रोसेसमध्ये फ्लोटिंग रेट ठरवण्याचा संपूर्ण अधिकार किंवा त्यावरचा कुपन रेट ठरवण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी बँका व वित्तीय संस्थांना दिलेला असतो. या खरेदी विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉक इन पिरियड हा निर्धारित करण्यात आलेला नसतो, कारण सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे ज्यांनी खरेदी केलेली आहे असा गुंतवणूकदार त्यामध्ये लिक्विडिटी मिळवण्यासाठी किंवा रोख रक्कम मिळवण्यासाठी आपल्याकडील सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे इतर गुंतवणूकदाराला विक्री करून रोख रक्कम उभी करू शकतो. त्यामुळे याच्या खरेदी विक्रीकरिता लॉक इन पिरियड हा निर्धारित केलेला नसतो, तथापि मॅच्युरिटी पिरियड हा निर्धारित केलेला असतो. त्याचबरोबर सध्या भारतात सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटचे खरेदी विक्री व्यवहारामधील रकमांचे क्लिअरिंग करण्यासाठी, अमाऊंट सेटलमेंट करण्यासाठी सध्या 3 वेगवेगळ्या सेटलमेंट अथॉरिटीज किंवा क्लिअरिंग हाऊसेस काम करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. ज्यामध्ये नॅशनल सिक्युरिटीज क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, त्याचबरोबर इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, MCX स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड या 3 संस्थांच्या माध्यमातून सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटचे क्लिअरिंग करण्याचे कार्य हे केले जात असते. या 3 संस्था गुंतवणूकदार, खरेदीदार व विक्रीदार या दोघांच्या मध्ये होणारे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स व त्या अनुषंगाने होणाऱ्या ॲसेट अँड लायबिलिटी देवाणघेवाणीबाबतचे ॲक्च्युअल सेटलमेंट करण्याचे कार्य या 3 संस्था करत असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटशी रिलेटेड काही महत्त्वाच्या ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये जर आपण काही माहिती घेतली तर आपणास असे दिसून येईल, बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स
cannot issue the certificate of deposits in physical form. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटची विक्री करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे डिमॅट फॉर्ममध्येच म्हणजेच डिमटेरियलाइज फॉर्मॅटमध्येच सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इश्यू करणे आवश्यक असते. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट विक्री करणारी बँक किंवा वित्तीय संस्था स्वतःच्याच सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या अगेन्स्ट लोन देण्याची व्यवस्था करू शकत नाही. मात्र एफडीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आपणास सर्वसाधारण बँकिंग व्यवस्थेमध्ये पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर एखाद्या बँकेने किंवा वित्तीय संस्थेने विक्री केलेल्या इश्यू केलेल्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स मुदतीपूर्वी बिफोर मॅच्युरिटी बायबॅक करण्याची प्रोव्हिजन याच्यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे. म्हणजेच मुदतपूर्तीपर्यंत सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट इन्व्हेस्टरकडेच राहत असतात. मुदतपूर्तीनंतर की त्या ठिकाणी ते विड्रॉ केले जात असतात. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटशी रिलेटेड देवाणघेवाणीकरिता फिमडा रेट हा एक अत्यंत महत्त्वाचा रेट असून त्या रेटनुसार त्याची देवाणघेवाण व सेटलमेंटची प्रोसेस ही राबवली जात असते. फिमडा ही एक मनी मार्केटशी रिलेटेड व डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड असणारी एक असोसिएशन असून जिला आपण फिक्स्ड इन्कम मनी मार्केट अँड डेरिव्हेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया असे आपण म्हणतो. या संस्थेच्या रेफरन्स रेटच्या आधारे सर्व प्रकारचे देवाणघेवाण होत असते. त्याचबरोबर बँकिंग संस्थेनी इश्यू केलेल्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट बाबतची माहिती फोर्टनाइटली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सादर करणे आवश्यक असते. त्याबाबतचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सेक्शन 42 ऑफ RBI ॲक्ट 1934 नुसार हे प्राप्त झालेले आहेत. सध्या या बँका व वित्तीय संस्थांना सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या व्यवहाराबाबतचा डेटा ऑनलाईन सबमिट करण्याकरिता ऑनलाईन रिटर्न्स फायलिंग सिस्टम म्हणजेच ORFS ही एक वेब बेस्ड प्रणाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तयार केलेली असून या प्रणालीच्या अंतर्गत हा डेटा सबमिट करणे अत्यंत आवश्यक असते. तथापि देशातील बँका व वित्तीय संस्था आपण केलेल्या संपूर्ण या व्यवहारांची माहिती या ORFS सिस्टमच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सबमिट करत असतात. ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपण सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटची कॉन्सेप्ट व त्या संदर्भातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तीच्या गुंतवणूकदाराच्या मनामध्ये सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स व फिक्स्ड डिपॉझिट किंवा FD या दोन इन्स्ट्रुमेंटबद्दल बऱ्याच वेळेला संदिग्धता किंवा त्याबाबत कन्फ्युजन असते. तर आता आपण CD आणि FD या दोन्हीमधला नेमका असणारा फरक व त्यामधील काही सिमिलॅरिटी याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट हे सर्वसाधारणपणे समकक्ष वाटणाऱ्या संकल्पना असल्या तरी बेसिकली त्यामध्ये खूप मोठा फरक आहे. फिक्स्ड डिपॉझिट सर्टिफिकेट्स हे फक्त देशामध्ये बँकिंग संस्थांच्याकडून इश्यू केले जात असतात. मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स हे या देशातील बँका व वित्तीय संस्थांच्याकडून इश्यू केले जात असतात. त्याचबरोबर FD करिता किमान 1,000 रुपये इतकी रक्कम निर्धारित करण्यात आलेली आहे. मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स हे 1,00,000 रुपये मिनिमम किमतीचे असणे आवश्यक असते. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारास बँकेमध्ये FD करावयाची असल्यास ती 1,000 रुपये 1,200 1,300 या पद्धतीने कितीही रकमेची करता येणे शक्य असते. मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या बाबतीमध्ये 1,00,000 रुपये आणि त्याच्या पटीमध्ये ही इन्व्हेस्टमेंट करणे आवश्यक असते. मॅक्सिमम लिमिटच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर फिक्स्ड डिपॉझिटच्या बाबतीमध्ये उच्चतम रकमेची मर्यादा हे कुठेही निर्धारित करण्यात आलेली नाही. मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या बाबतीमध्ये देखील ही उच्चतम मर्यादा निर्धारित केलेली नसली तरी देखील 1,00,000च्या वरील रक्कम ही 1,00,000च्या पटीमध्ये असणे आवश्यक असते. म्हणजेच मल्टिपल ऑफ 1,00,000 रुपीज ही त्या ठिकाणी CDची ही किंमत असते. त्याचबरोबर यावरती मिळणारा उत्पन्न किंवा परतावा जर आपण पाहिला तर फिक्स्ड डिपॉझिट सर्टिफिकेटमध्ये व्याज उत्पन्न हा उत्पन्नाचा मुख्य आणि एकमेव स्रोत असतो. मात्र सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटमध्ये सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटची विक्री कोणत्या पद्धतीने केलेली आहे त्यावरती डिस्काउंट त्याचबरोबर व्याज उत्पन्न
यापैकी कोणत्या पद्धतीने उत्पन्न मिळेल हे अवलंबून असते। त्याचबरोबर मुदतपूर्तीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर फिक्स डिपॉझिटच्या बाबतीमध्ये एफडीची किमान मुदत ही 7 दिवस असते, तर कमाल मुदत ही 10 वर्षे इतकी असते। मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या बाबतीमध्ये बँकांनी इश्यू केलेल्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटची कमाल मुदत ही 1 वर्ष असते, मात्र वित्तीय संस्थांनी इश्यू केलेल्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटची कमाल मर्यादा ही 3 वर्षे इतकी असते। त्याचबरोबर प्री मॅच्युअर विड्रॉलच्या बाबतीत जर आपण माहिती घेतली तर फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट ज्या मुदतीसाठी बँकेत ठेवण्यात आलेले आहेत त्याच्या मुदतीपूर्वी देखील रक्कम विड्रॉ करण्याची सुविधा बँका उपलब्ध करून देत असतात। मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या केसमध्ये अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली नाहीये। मात्र एक गुंतवणूकदार आपल्याकडील सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट दुसऱ्या व्यक्तीस विक्री करून आवश्यक असणारी रोख रक्कम हा मिळवू शकतो। त्याचबरोबर बँकिंग संस्थांच्या मध्ये एफडीच्या तारणावरती संबंधित बँकेकडून कर्ज देण्याची व्यवस्था देखील उपलब्ध असते। मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या बाबतीमध्ये आपल्याच सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या तारणावरती कर्ज देण्याची व्यवस्था कोणत्याही बँकेत व वित्तीय संस्थेमध्ये उपलब्ध नसलेली दिसेल। म्हणजेच एफडीच्या बाबतीमध्ये लोन अगेन्स्ट एफडी अवेलेबल आहे, मात्र सीडीच्या बाबतीमध्ये लोन अगेन्स्ट सीडी ही सुविधा उपलब्ध नसते। एफडी हे असे इन्स्ट्रुमेंट आहे की जे नॉन ट्रान्सफरेबल आहे। ज्या व्यक्तीच्या नावे फिक्स डिपॉझिट अकाउंट ओपन केलेलं आहे त्याच व्यक्तीला त्या एफडीची रक्कम, मुद्दल व व्याजाची रक्कम ही अदा केली जात असते। मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे एक व्यक्ती मुदतपूर्तीच्या कालावधीपर्यंत आपल्याकडील सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट अन्य व्यक्तीला किंवा गुंतवणूकदाराला विक्री करू शकते। इट मीन्स इट इज ए ट्रान्सफरेबल नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट। या दोन्हीवरती मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज उत्पन्न असेल किंवा डिस्काउंट असेल हे टॅक्सेबल आहे। त्याच्यावरती इन्कम टॅक्स ॲक्टमधील प्रोव्हिजननुसार कर भरणे हे आवश्यक असते। आणि एफडीच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट हे जनरली फिजिकल फॉर्ममध्ये असते। अलीकडील काळात काही बँका डिजिटल फॉर्ममध्ये देखील फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट्स इश्यू करत आहेत। तथापि प्रचलित प्रथा जर आपण विचारात घेतल्या तर एफडी सर्टिफिकेट हे प्रिंटेड फॉर्ममध्येच उपलब्ध करून देण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे आपणास दिसते। मात्र सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे केवळ आणि केवळ डिमटेरियलाइज्ड फॉर्ममध्ये म्हणजेच डेमॅटच्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो की या पद्धतीने एफडी व सीडी या दोन प्रकारच्या महत्त्वाच्या डिपॉझिट सर्टिफिकेटमध्ये असणारा फरक देखील आपणास माहीत असणे आवश्यक आहे। तर यावरून आपणास सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर एफडी आणि सीडी या दोहोंमधील असणारा महत्त्वाचा फरक या गोष्टी आपणास माहीत झालेल्या असतील। यामधील तफावत आपल्या लक्षात आलेली असेल। धन्यवाद।